यामध्ये बरेच काही फोटो आहेत। या ठिकाणी उद्धव ठाकरे महाराष्ट्रद्रोही शिवद्रोही सरकार गेट आउट ऑफ इंडिया, हे कोण आहेत उद्धव ठाकरे? आज गेट आउट म्हणणारे, त्यांना त्यांचं अस्तित्व माहित नाही, ते मुख्यमंत्री नाही आहेत, एक सामान्य नागरिक आहेत। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री गेट आउट, अरे तू कोण आहे? तुला एवढं पण कळत नाही? कसा नेता होऊ शकतो? आंदोलन, अरे या अगोदर पण पुण्यामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर लोकांनी मोडतोडही केली होती। कुठे झोपला होतास काय तू तेव्हा? तेव्हा नाही, आता निवडणुकीच्या तोंडावर एक तर दारे झिजवतंय सोनिया गांधी, शरद पवार, मलाच करा मुख्यमंत्री। लाज पण त्या माणसाला वाटत नाही। बाळासाहेब ठाकरे कसे स्वाभिमानी, आणि हा माणूस किती स्वार्थी। मी जवळून पाहिलंय दोन्ही दृश्य याची। दुसरा हेडलाईन म्हणजे काय म्हणतात ते, संजय राऊत शिवद्रोही मिंदे सरकारला जोड्याने फोडून काढले। जोड्याने फोडून काढतात मला माहित नाही, चापकाने फोडून काढतात। कधी प्रत्यय आणून दाखवायला पाहिजे ना, असा प्रत्यय असतो, कसं चापकाने फोडतात। योद्धे अनवाणी उतरले आंदोलनात, 76-83 योद्धे। काय कोणाबद्दल शब्द वाटतो? बिचारे कसे चालले असतील आंदोलनात। आजच्या 2-3 दिवसाला आपण महाराजांनी मी बोललो होतो। आता शरद पवार या वयातही महाराष्ट्र शांत सलोखा निर्माण व्हावा यासाठी प्रयत्नशील नाही। आजही लावणलावी करतायत, जाती ते निर्माण व्हावं। 4 वेळा मुख्यमंत्री असताना, केंद्रात मुख्यमंत्री असताना त्यांनी रिझर्वेशनची टक्केवारी नाही वाढवली, अबाव 52% पुढे नाही गेले, मागणी केली। आत्ता करतायत, म्हणतात आत्ता की या राज्य सरकारने जावं आणि 52% पुढे वाढून घ्यावं। 4 वेळा मुख्यमंत्री होते, मराठा मुख्यमंत्री होते, का नाही केलं? ही भांडणं तुम्हाला अभिप्रेत आहे? तुम्ही चालत येता आणि पेटवता लोकांची मनं? का नाही शांततेचा एखादा मोर्चा काढला की शांत व्हा, जातीचं राजकारण नको, पुतळा पडला, चला आपण एकत्र होऊ, यापेक्षा चांगला देखणा पुतळा तयार करूया, बोलला असतात, तुमची कीर्ती वाढली असती हो। शरद पवार तुमची प्रत्येक कृती संशयास्पद आहे। मराठ्यांच्या राजकारणात पण तुम्ही राजकारण खेळतायत। वय वर्ष 83 पर्यंत तुम्ही स्वतःच्या जातीला न्याय देऊ शकला नाहीत। आता मराठी घुसलात ना ज्यांना कोणाला घेऊन, मला माहिती आहे, माझं पण इंटेलिजन्स डिपार्टमेंट सेपरेट आहे। कोणाला घेऊन कोणाला आहे। एक मला फोन आला सुरुवातीला, जिरांगेचं आंदोलन चालू झालं, फोन आला, पहिल्यापासून शिवानी बोला। म्हणलं हा काय आपल्या चांगल्यासाठी नाही बोलतोय? म्हणलं काय रे? नाही तुम्ही विरोध येते बोला, आणि मग शिव्या चालू। मी म्हणलं बघ, तुझा घरचा ॲड्रेस दे, मी येतो रात्री तुझ्या घरी, दे तरी। मग शिव्या बॅग हातात ठेवला, मी आमच्या PA दिला, बोलायचा ॲड्रेस काढ आणि पोलिसांना कंप्लेंट कर। कोण निघाला? शरद पवारांचा कार्यकर्ता चव्हाण। हे खेळ का खेळता? शिव्या घेऊन मला काय होणार नाही। त्याचा ॲड्रेस मिळाल्यावर माझी जी प्रक्रिया असेल त्यात त्याला संरक्षण घ्यावं लागेल ना। हे गेम आमचे वरिष्ठ खेळतायत। छत्रपतींचा हा महाराष्ट्र लोक कल्याणकारी बनावा, हे ध्यानी मणी पवारांचे असायला हवं। आमच्यासारख्यानं सांगायला नाही, थांबा, वाद नको, बसूया आपण, चला पुत्रा परत बसूया,
मी तुम्हाला चांगला आर्टिस्ट देतो, माझ्या ओळखीचा जुना बोला ना, कोण नाही म्हणणार आहे. पण पेट्रोल टाकूनच ठेवायचं आणि काडी घेऊन फिरायचं, याला कोण म्हणणार ना. या महाराष्ट्रात स्थान नाही. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण, उद्धव ठाकरे, काँग्रेस, शरद पवार काय वाटत नाही. दुसऱ्याने तर सोडले हो, पत्रकार कोणतं आहे तो, त्याची मी केस करणार, मी स्वतः करणार जर सरकारने नाही केली तर. तो काढ रे व्हिडिओ, तो आता तो त्याचा त्यांना महाराज काय ना त्याला दाखवणार त्या संजयला, त्याला माहित नाही. हा तुम्ही पाहिला असेल, महाराज शिवाजी का ऐसा अपमान तो मुगलों ने भी नहीं किया. ही कोणाची अवलाद बरं. हा ना, महाराज पडल्यानंतर काही क्षणातच वरून प्लास्टिक टाकण्यात आलं व्हाईट रंगाचं. हे बाजूला करून फोटो काढून व्हायरल धंदे करतोय, बडकाबडकी करतोय. राज्य सरकारने त्वरित कारवाई करावी, याला आतमध्ये करावा, वातावरण बिघडवतोय. याच्यापेक्षा दुसरा एवढेच असू शकत नाही. काय चेष्टा आहे का हा विषय? निवडणुका म्हणून कसे नाचाल? हे किती धाडशी आहे ना. मी परवा पाहिलं, मला माहितीच आहे, मी त्या गावचाच आहे, 39 वर्ष त्या गावातच होतो मी. काय आहे यांच्यामध्ये मला माहिती आहे. या उद्धवमध्ये कधी कुठे कानफडत पण नाही मारलं. आणि काय धमक्या, गेट आउट. अरे तू काय गेट आउट म्हणतो? तू मुख्यमंत्री होतास, लोकांनीच गेट आउट केला ना तुला. आता पुढच्या निवडणुकीची वाट बघतोय पवार साहेब, मलाच करा. तुमची सत्ता कशी येईल? आम्ही काय द्यायला बसलोय? आम्ही आहोत आणि राहणार. तुमचं काय काम आहे? काय केलं 2.5 वर्षात? 2 दिवस फक्त मंत्रालय. असा मेंगळट मुख्यमंत्री आम्हाला नको आहे. काही येत नाही, फायनान्स मला कळत नाही. मग काय झक मारायला आलास मुख्यमंत्री बनायला? 2 दिवस फक्त मंत्रालय. कामकाज कोण करेल? जनतेचे प्रश्न, गोरगरिबांचे प्रश्न, शिक्षणाचं असो, सामाजिक असो, आर्थिक, कोण पाहणार, कोण अभ्यास करणार? आणि मुख्यमंत्री काय हो, त्याला पाहिल्यावर वाटतो का माणूस मुख्यमंत्री व्हा? बावळट बावळट. ह्याचा मी तुम्हाला ड्रेसचं सांगितलं आहे. हा ड्रेस मी सिलेक्ट केलेला आहे. तेव्हा एक दिवशी रात्री घरी गेलो, काहीतरी काम मी बोलवलं मला. 9 वाजले होते. साहेब बोलले माझ्याकडे नाही काम, तुला उद्धवने बोलवलंय. म्हणलं गेलो वर. उद्धवने गेलं होतं तिथं, कपडे घातले होते, एक शर्ट पॅन्ट, आणि बोलतो साहेब थोडा बसाल का? मी हा ना, का करताय? नाही कपडे टेलरकडून आले त्याला मी ट्राय करतो, कुठला चांगला दिसतो. मी करा, मी पण ऑब्झर्व करतो तुम्हाला. हां, पहिलं शर्ट पॅन्ट घातलं, मग दुसरं काय घातलं, जॅकेट घातलं, मग आणि मग नंतर शेवटी हे एकच कपड्याने शरीर झाकतं ना, असं हे घातलं. ते आता नेहमी घालतो तो, इथून पायापर्यंत. आणि मला होतं साहेब कसं? मी बोललो उत्तम, मला विकेट काढायचीच होती. मी बोललो उत्तम, छान दिसतं साहेब, तुमच्या पर्सनॅलिटीला शोभतं. यांनी सुरूच केलं, ते अद्याप काढत नाही हो, अद्याप काढत नाही. एवढा भावलेट माणूस महाराष्ट्रात मुख्यमंत्री झाला, आपला 10 वर्ष मागे घेऊन गेला. महाराष्ट्रात चंगेला हात जोडून, जनतेला हात जोडून सांगेल, हे तिघं आहेत तर तिघं निकामी आहेत. शिवसेनेत तर काय रस नाही, कोण राहिला नाही. 40 आमदार 42 आमदार घेऊन तर काय राहणार? आमचे पवार साहेब थोडे वाढले खासदार, पालवी फुटली लगेच. आम्ही सत्तेवर येणार. कसे येणार? अजित येऊ देणार का तुम्हाला? आता बघा आज मोर्चा बारामतीला, कसं येऊ देणार? ना शरद पवार कामाचे आता महाराष्ट्राला, आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचं का हो? राहुल दर दिवशी वेगळं काहीतरी असतं मनामध्ये. आणि महाराजांबद्दल, सावरकरांबद्दल
या लोकांनी कधीही चांगले गौरवोद्गार काढले नाही काढले. महाराष्ट्र स्वाभिमानी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. कोण धंदा करत असेल ना निवडणुकीसाठी, संजय राऊत कौरू देणार नाही. तू कधी गेलास, किती वाजता गेला, तिथे कोण कोण होते मला माहिती आहे. मी तिथून 7-8 मिनिटावर राहतो. तुझं एक कारस्थान निवडणुकीसाठी उद्रेक करायचा आहे, महाराष्ट्रात दंगली घडवायच्या आहेत. राज्य सरकार स्वस्त का ताबडतोब अटक करा. हे जे फोटो दाखवतोय ना, सगळीकडे पाठवतोय ना, केलं पाहिजे असं माझं मत आहे. ही घटना मी तुम्हाला सांगत होतो. धाडशी पुरुष, वय वर्ष 34. असं आता दिसतोय, असं दिसला का? मी त्या दिवशी पुतळा पाहायला गेलो. पुतळा 10-12 मिनिटात थांबलो. मला ते म्हणजे काय पणावरून झाकलाच होता, पाहण्यासारखं काय नव्हतं. आता हा संजय दाखवतो ते पण नव्हतं, झाकलेलं होतं. लगेच मी तिथून माझ्या घरी जायला 7-8 मिनिटं मी दुसऱ्या रस्त्याने निघालो. मध्ये महादेवाचं मंदिर आहे. मी नमस्कार करायला मी थांबलो. तिथे मला विजय वडेट्टीवार दिसले. मला काय विजय, कसं काय नाही दादा, कशात तुम्ही? मला आला माझी तब्येतीवर विचारली आणि तो गेला. अजून 2 मिनिटं पुढे गेलो, तेवढ्यात एक आवाज आला, घोषणा देत काही लोक येत होते. मी पोलिसांना विचारलं कोण आहे? वो शिवसेनावाला आहे, आदित्य ठाकरे. इन लोक आ रहे. अच्छा. मला SP ना बोललो तुम्ही परवानगी नाही द्यायला, एका वेळेला एकाला द्यायला पाहिजे. मी गेल्यानंतर तुम्ही द्यायला पाहिजे ना. मी ऑफिशियली पत्र दिलं होतं. त्याच्या तोंडात शब्द नाही. तेवढ्यात ते आले तर तुम्ही पुतळा पाहायला रितसर जायला पाहिजे ना. दुःखद घटना आहे. होय का? हे आमचे जो टकरांगा वगैरे वगैरे घोषणा देत, तो कोण वैभव, तो दुसरा राऊत आणि बाकी सगळे. मग मी ते रूप पाहिलं. मी बोला SP साहब ये नहीं जाएंगे वापिस. क्यों नहीं जाएंगे? मला आपला हुकूम आहे की आपण नाही बोललो तर नाही जा. 2 तास जागेवर बसले. 2 तास. मधून फोनच ते उठून जायचं लांब उद्धव ठाकरेचा. काय बोलत असेल मला माहिती आहे. मग आमचे जयंत पाटील मित्र आले. दादा मोठं मन करा ना. मला कशासाठी करू? माझं काय चुकलं सांग? मी या रस्त्याने सरळ चाललो, तुम्ही मधून असे येता का आक्रमण करायला? मग आम्हाला आक्रमण स्वीकारायची आम्हाला परवानगी असते नेहमी, ऑलवेज दिलेली, ग्रँटेड. मी बोला सोडणार. मग जयंत पाटील तिसऱ्यांदा आला. दादा जाऊ दे ना प्लीज एक. मला जयंत मी परवानगी देईन. या बाजूने जेवढी जागा आहे ना त्या जाडीने खाली मान करून सगळ्यांनी जायची. वर मान नाही, खाली मान करून. आणि वर मान केली काय झालं तुम्ही जबाबदार नाही. मी जबाबदारी घेतो, जा. आणि मग एक असे जात होते. अशी मान नव्हती, अशी होती तू जाताना बाहेर. आणि काय बोलतो? एका 34 वर्षाच्या पोराला रोखण्यासाठी 42 वर्षाच्या पोराला त्यांच्या 72 वर्षाच्या बापाला येऊन घ्यावं लागलं. हीच दहशत असते जंगलात वाघाची. कशाची वाक्याची तशी काही जोड नाही. आणि आमच्या सिंधुदुर्गात तरी शुद्ध मराठी. बाप बी बोलत नाही, मुलगा म्हणतात. बाप म्हणत नाही, शिवी म्हणतात. आमच्याकडे कानफडात मारतात बाप म्हटलं तर शिवी समजतात. वडिलांना वडील, बाप नाही. दहशत असते. हीच दहशत कबूल करतो. वाघाची दहशत तो कबूल करतो. आणि आतमध्ये मात्र तिथून कोंबड्या काढल्या असत्या, तिथून आता खिशातून कोंबड्या फिरवतो का? काही बोलतो म्हणजे मनाला येईल तेवढं. श्रावण आहे ना तर खिशातून कोंबड्या पण बाहेर काढल्या असत्या. काय रे, हा फोटो तुम्ही लोक सगळे छापता. मोदींना माफी कशासाठी मागितली? महाराजांचा पुतळा पडला म्हणून. पुतळा बसवताना भ्रष्टाचार झाला म्हणून
की भ्रष्टाचार करणाऱ्यावर पांघरून घालण्यासाठी मागितली. उद्धव, तुझी लायकी नाही रे देशाच्या पंतप्रधानाबद्दल बोलण्याची, लायकी नाही. तुझ्यासारखा भ्रष्ट माणूस मी जो पाहिलाय आत्तापर्यंत तुझ्या लहानपणापासून. अरे तू मला एक काम सांगितलं, मी त्या माणसाला फोन केला किंवा उद्धवचं काम आहे करा, हे काम एवढं सांगायला या माणसाने 3 लाख रुपये घेतले होते. पुण्याचे बिल्डर आणि ते शरद पवारचे पार्टनर फोन करायचे. काय रवी पण कुठेतरी असेल इथे, आहे का रे? असेल तर बोलव जाता जाता हात. काय एवढं बरं. कोरोनामध्ये औषधाचा टेंडर आला, ज्याची आता चौकशी चालू आहे. 15% पैसे घेतले, 15. आदित्य ठाकरेंनी. भ्रष्टाचार या विषयावर उद्धव ठाकरेंनी बोलू नये. नारायण राणे असो, एकनाथ शिंदे असो, शिवसेने नसलेले आणि आता मंत्री असलेले अनेक जण आहेत. एकच काम करत होते, मातोश्रीवर पैसे पोचवायचं. पैसे हाताने दिले, तुझी रसीद कधीच दिली नाही उद्धव ठाकरेंनी. हा बोलतोय भ्रष्टाचार आणि मोदींवर बोलतोस तू. अरे जनाची नाही मनाची तरी. तू कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाही, कधीच होऊ शकणार नाही. तुला वैचारिकता नाही, कुठल्या विषयाचा प्रशासनाचं नॉलेज नाही, कायदा कसा हाताळतात तुला 1% पण त्याचं नॉलेज नाही. ना बजेटचं कसं काय म्हणून मुख्यमंत्री. तेव्हा शरद पवारांनी केलं. महाराष्ट्राला ही शिवसेना उद्धव ठाकरेची हिताची नाही, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी नाही, येणाऱ्या पिढीसाठी न्याय मिळेल, नोकरी मिळेल, आर्थिक सबळता, प्रगती होईल, एक लोक कल्याणकारी महाराष्ट्र घडेल ही अपेक्षा नाही. आणि आहे ना संजय राऊत आगलाव्या, हा पेट्रोल घेऊनच फिरतो, कोण नसताना लावतो, कोण असताना लावत, का तो राहणार नाही त्याला माहिती आहे. हे सरकार का प्रोटेक्शन देतं माहित नाही. मी त्याच्या प्रोटेक्शन बद्दल पण आक्षेप घेणार. त्या बाईसाहेब एक कोण आहेत, चपला मारतायत नारायण राणेच्या आला, घरात घुसून मारे. माझं नाव तरी परत घे ना जरा, मी कोण आहे, काय आहे, कधी घुसते, काय सांग तरी, नकळत जा. तरी पोलिसने नोटीस नाही दिली. घरात घुसून मारेन बोलली आहे. मारेन हे ऑफेन्स होतं. मी एकदा बोललो होतो 15 ऑगस्टला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेला किती वर्ष झाली स्वातंत्र्याला सांगता आलं नाही, असं मागून बोलतो. किती वर्ष झाली. मी तेव्हा म्हणालो होतो, अरे मी असतो ना तिथे उद्धवच्या कानफडत मारली असती. आता पण तेच वाक्य बोलतो. मला अटक झाली, मारली असती भूतकाळात, आई म्हणते आता मारणार आहे. का लायसन दिलंय? बाई मला समोर येऊन माझ्याकडे जरा बघ तरी, हिम्मत. घर तर राहिलं लांब. मी हात कोणाचे विसरत नाही, माझी वाईट सवय आहे, कधीच विसरत नाही. बाई नको बोलू, महिला आहेत, त्यांच्या नादाला लागू नका. 57-58 वर्षाच्या इतिहासात यांनी कोणाचं घर बसवलं नाही. आमच्या किती महिला आज, एक नाव सांगतो तडवी, कुठे काय भांडुपला राहायच्या, सिंधुदुर्गाच्या होत्या. काही महिन्यापूर्वी माझ्याजवळ आल्या त्या ऑफिसमध्ये सिंधुदुर्गात. मी उभ्या राहिला. मी म्हटलं काय हो तुम्ही दळवीबाई, त्यांचा अवतार पावे ना मला. मला हो दादा. मी कुठे असता? दादा मी कुडाळात असते. का आलाय? पती माझ्या ऑपरेशनला घेतले, सिरियस आहे दादा. मी काय पाहिजे? मग लगेच माझ्या PA सांगितलं यांना जी मदत लागेल ती करा. घरी गेलास? चौकशी केली का? कसल्या बाता करतो. यांनी महाराष्ट्र शब्दच उच्चार नाही, महाराष्ट्राची संस्कृती नाही. जे उद्धव ठाकरे वागतो बोलतो ना, ही संस्कृती नाही, शिवाय देणे संस्कृती नाही. बाळासाहेबांनी आयुष्यात कोणाचा अपमान केला नाही.
तोंडाने शिवी नाही घात. भाषणात बोलताना आवेशपूर्ण जरूर बोलायचे. आणि असे अवलाद, तो ठीक आहे रे, तुला Z+B+ संरक्षण आहे म्हणून काय झालं असतं रे तुझं. मला क्यू कराशी वाटते तुझ्या भाषेची, बोलण्याची.